नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। याच अनुषंगाने स्ट्रॉंग रूम मधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम काढून ती मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू करण्यात आली आहे। प्रशासनाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ईव्हीएमची योग्य पद्धतीने पॅकिंग करून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विविध मतदान केंद्रांमध्ये रवाना करण्यात येत आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व ईव्हीएम संध्याकाळपर्यंत त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर पोहोचवण्यात येणार आहे, जेणेकरून सकाळी ठरलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करता येईल। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षा दलाचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। ईव्हीएमच्या वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। तसेच मतदान केंद्रावरील आवश्यक मूलभूत सुविधांचीही तपासणी केली जात आहे। वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दिव्यांगांसाठी रॅम्प तसेच मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती या संबंधीच्या व्यवस्थांना अंतिम स्वरूप देण्यात आलंय। निवडणूक आयोगाने नागरिकांना शांततेत, निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।